नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। अमरावती आयुक्तालय क्षेत्र के 791 मतदान केंद्रों के लिए खाकी ने पर्याप्त सुरक्षा बल और पुलिस बंदोबस्त तैनात किया है। इतना ही नहीं तो कहीं भी कोई गड़बड़ी की जानकारी मिलने के 5 मिनट के भीतर पुलिस बल पहुंच जाएगा। कानून हाथ में लेने वालों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। अमरावती में मतदान भयमुक्त और सुचारू रहने का दावा पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ने सोमवार की दोपहर आयोजित प्रेस वार्ता में किया। उनके साथ डीसीपी कल्पना बारोकर उपस्थित थी। सीपी ने बंदोबस्त का व्यापक ब्यौरा जारी करते हुए लोगों से बिल्कुल बेखौफ होकर वोट डालने और कोई शिकायत रहने पर अपना और तीनों डीसीपी का नंबर शेयर कर सूचित करने को कहा है। इसी प्रकार पुलिस को 112 इस नंबर पर भी शिकायत कर सकते हैं। मतदान के लिए बचे 36 घंटे। विधानसभा के मतदान के लिए अब 36 घंटे से कम समय शेष रहा है। ऐसे में खाकी ने शांतिपूर्ण, स्वतंत्र और सुचारू मतदान के लिए तमाम कदम उठाए हैं। सभी कंपनियों को मतदान केंद्रों पर बंदोबस्त और कार्यवाही के बारे में आयोग के निर्देशानुसार गाइडलाइन दी गई है। मध्य प्रदेश से बुलाए गए होमगार्ड और सुरक्षा कर्मियों को हिंदी में हिदायतें समझाई गई है। इसके बारे में पत्रक भी दिए गए हैं। 3 दिन ड्रोन कैमरे से निगरानी। सीपी रेड्डी ने बताया कि सोमवार, मंगलवार और बुधवार 3 दिनों तक खाकी ड्रोन कैमरे से भी चिन्हित भागों में बराबर निगरानी रखेगी। पोलीस आयुक्तालय आपल्या अमरावती शहराच्या आधीमध्ये जे 2 मतदारसंघ आहेत आणि अर्धा दिवसाचा मतदारसंघ आहे, यामध्ये आपल्या जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या कारवाई आहेत, तसेच जे पोलीस रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे त्या सर्व आपल्या कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जे काही हत्यार जमा करायचे होते ते 100% हत्यारे जमा करण्यात आलेले, जे लायसन्स आर्म आहे 292 आर्म जमा केलेले आहेत आणि 84 जे आहेत आर्म लायसन्सवाल्यांना सूट देण्यात आली आहे, जे की बँक असतील, सिक्युरिटी गार्ड आहे किंवा काही प्रायव्हेट सिटीजन आहे ज्यांचा इलेक्शनशी काही संबंध नाही, डॉक्टर वगैरे अशा लोकांना सूट दिली आहे। एकूण या दरम्यान आतापर्यंत म्हणजे कालच्या रात्रीपर्यंत 970 लोकांवर, म्हणजे ह्या कालावधीमध्ये 15 ऑक्टोबरपासून जी कारवाई सुरू आहे 970 लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे शहरामध्ये। त्याच्यामध्ये शांतता राखण्याचा त्यांच्याकडून बॉन्ड घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे त्याच्याकडून कृत्य होणार नाही असे इंटेरियम बॉन्ड्स घेण्यात आलेले आहेत। यामध्ये मग भांडणं करणारे लोक असतील, NC वाले असतील किंवा मग जे हार्डन क्रिमिनल आहेत त्यांच्यावर जी CRPC जुनी 110 CRPC आपण करत होतो त्याप्रमाणे सॉल्वन्सी आणि असे इंटेरियम बॉन्ड्स घेतलेले, अशा प्रकारे जेवढे आपले मॅक्झिमम रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, चाकू छुरेबाजी करणारे जे रेकॉर्डवर आहेत किंवा आणखी इतर गुन्ह्यांमध्ये आहेत, रायट वगैरे, अशा सर्व गुन्हेगारांना आपण टार्गेट केलं होतं ज्यांच्यामुळे इलेक्शनमध्ये कुठलाही शांतता भंग होऊ नये या दृष्टीने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे। तर 970 लोकांवर ही कारवाई केली आहे। त्यांच्याकडून इंटेरियम बॉन्ड घेतले, जे नॉन बेलेबल वॉरंट असतात, जे कोर्टाकडून नॉन बेलेबल वॉरंट निघतात आणि ते आरोपी फरार होतात किंवा हजर होत नाहीत, तर असे 951 आपल्याकडे प्राप्त झाले होते। त्याच्यामध्ये जवळपास 610 लोकांना अरेस्ट करून कोर्टासमोर हजर केलेले आहे। अनेक लोकांना कोर्टाने बेल दिली नाही, जेलमध्ये पाठवलेले आहे आणि उर्वरित जे लोक आहेत त्यांचे काही लोकांचे वॉरंट जे बाहेर जिल्ह्यातले आहेत ते ट्रान्सफर केले असतील किंवा काही लोक जे आहेत ते लॅप्स झाले, ते काही लोकांनी कॅन्सल केले। असे 600 लोकांवर NBWची कारवाई झाल्यामुळे बऱ्या प्रमाणात कोर्टातही हजेरीचं प्रमाण वाढलेलं आहे, तिकडे त्याचा फायदा झालेला आहे। या दरम्यान आपण 4 लोकांना NPDA खाली डिटेन केलेलं आहे, जे 4 रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते ज्यांच्यामुळे एरियामध्ये काही प्रॉब्लेम होता, असे 4 गुन्हेगार डिटेन केले आहेत। आणखी जे गुन्हेगारांचं NPDAमधून नुकतेच सुटलेले आहेत किंवा आणखी त्यांचा उपद्रव करणार आहे, तर या लोकांना आपण शॉर्ट नोटीसमध्ये उद्या जे आहे रेस्ट्रिक्टिव्ह याची ऑर्डर काढणार आहे, म्हणजे 144(2) आपण त्यांना एका ठिकाणी डिटेन्शनची ऑर्डर देऊ, घरी किंवा त्यांच्या ठिकाणावरून ते हालचाल करणार नाही, अशा जवळपास 50 ते 60 लोकांची यादी तयार झालेली आहे सर्व पोलीस स्टेशन वाईज। यांनाही रेस्ट्रिक्शन ऑर्डर राहतील। याचं उल्लंघन केला आणि कुठे फिरताना आढळला तर त्याच्यावर सरळ गुन्हा दाखल होईल, म्हणजे
ह्या प्रतिबंधक कारवाईमधून इशारा सर्व जे कोणी निवडणुकीमध्ये लोकांवर धमकी देणे, दहशत माजवणे किंवा एरिया वाईज काही असतात, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोणी दादागिरी करतो किंवा कोणाला मतदारांना प्रलोभन देतो, धमकावतो, असे प्रकारचे जे लोक आहेत हे सगळे रेकॉर्डवर आहेत आणि ज्यांची कोणाची आमच्याकडे तक्रार येते त्यांच्यावरही आपण त्याला कारवाई करत आहे, नोटिसेस देणे आणि त्याला योग्य ती वॉर्निंग देणे हे सुद्धा चालू आहे. ह्याच दरम्यान आतापर्यंत ह्या महिनाभरात जे जेव्हापासून आपल्याला आचारसंहिता लागलेली आहे 15 ऑक्टोबरपासून, तर कालच्या रात्रीपर्यंत 30,161 लिटर दारू आपल्या आयुक्तालयामध्ये जप्त झालेली आहे. त्याची अंदाजे किंमत 17,45,000 आहे दारूची किंमत. त्याचप्रमाणे 42 आरोपींकडून शस्त्र जप्त केलेले आहे. म्हणजे चाकू, तलवार बाळगणारे जे आहे असे 42 आरोपींवर आपण कारवाई केली आर्म्स ॲक्टची, आणि त्याच्यामध्ये 3 लोकांवर शस्त्र बाळगल्याची पण कारवाई, जे कट्टे बाळगून फिरत होते, तर असे 42 लोकांवर ही वेगळी कारवाई करण्यात आलेली आहे. या दरम्यान आतापर्यंत 38 किलो जे आहे नार्कोटिक्स ड्रग्ज, गांजा आणि त्याच्या तत्सम नार्कोटिक्स जप्त केलेले आहे. त्याची व्हॅल्यू जवळपास 7,53,000 आहे आणि कॅश जी अमाऊंट आहे ती 2,81,92,000 ही शहराच्या हद्दीत जप्त झालेली आहे. त्यासोबतच जे इतर व्हॅल्युएबल असे सर्व वस्तू म्हणजे गोल्ड, सिल्वर जे आहे ते 5,29,00,000चे सीज करण्यात आले होते नाकाबंदी दरम्यान, आणि असे एकंदरीत 8,98,28,000चं मालमत्ता जे आहे संशयास्पद मिळून आले किंवा हे टोटल जे आहे थोडी आयुक्तालयामध्ये कारवाई करण्यात आली. ह्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं कोणताही आतापर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरामध्ये आढळून आला नाही किंवा झाला नाही. कोणताही लॉ अँड ऑर्डर इश्यू किंवा उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा कोणामध्ये आपसात भांडण वगैरे, आणि ह्या दृष्टीने आज उद्या आणखी आपण अलर्ट राहणार आहोत. कुठलाही काही कोणाची तक्रार आली, जे सायबर स्पेसमध्ये सुद्धा आमचं सायबर पोलिसांनी बऱ्याच लोकांना बोलवून त्यांचे पोस्ट डिलीट केलेले आहेत, वॉर्निंग दिलेली आहेत, आणि काही लोकांनी असतील जे पोस्ट केले त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे. सायबर सेल तिकडे सुद्धा ॲक्टिव्ह आहे, आणि आज 1-2 दिवसात ज्यांना कुणालाही असे काही आढळतील आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओज, त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांना आपल्याकडे रिपोर्ट करावा, ज्याच्यामुळे ते पोस्टवर कारवाई करता येईल, पोस्ट करणाऱ्यावर, किंवा पोस्ट केलेली डिलीट करता येईल, त्याच्यासाठी कारवाई करता येईल. आणि जे पोस्ट करून लोकांच्यामध्ये संभ्रम पैदा करतात, खोट्या गोष्टी पसरवतात, अशा लोकांवर सुद्धा आपण कारवाई करू शकतो. तर अशी तक्रारसुद्धा आपल्याकडे जर कोणी केली सायबरमध्ये तात्काळ कारवाई करू. त्याच्यासोबतच आपण जे आजची आणि उद्याची 2 दिवस जे आपली आता राहणार आहे रणनीती, त्याच्यामध्ये संध्याकाळी नाकाबंदी पूर्णपणे राहील शहरामध्ये. रात्री 10 वाजेपासूनच सुरू होईल, आणि सर्व आस्थापनावाल्यांना आम्ही आवाहन केलं की वेळेवर सर्वांनी बंद करावे. कोणी करत नसेल तर त्याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करू आम्ही. आणि ड्राय डे असल्यामुळं फुल इम्प्लिमेंटेशन राहील. कोणीही अवैधरित्या दारू बाळगू नये, त्याचं ट्रान्सपोर्ट करू नये, किंवा ते वाटप करताना किंवा पिताना आढळून आल्यास त्याच्यावर प्रोहिबिशन ॲक्टनुसार सुद्धा कारवाई करण्यात येईल. आणि कोणीही विकण्याचाही प्रयत्न करू नये अधिकृत दुकानदारांनी. तर याच्यावर सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूर्णपणे ड्राय डे राहील, याची आपण इम्प्लिमेंटेशन करू. आणि या दरम्यान कोणाच्या तक्रारी जर आल्या किंवा कोणाला माहिती मिळाली की कोणी दारू वाटप करत आहे, विक्री करत आहे, त्यांनी 112वर डायल करून कळवावे किंवा नियंत्रण कक्षाला कळवावे. माझाही नंबर आहे मॅक्झिमम लोकांकडे. तर मला पोलीस आयुक्ताला आणि DCPला कॉल करून सांगू शकतात की कुठे कोणी दारू वाटप करत आहे, कोणाची तक्रारी आहेत, पैसे वाटप करत आहे किंवा प्रलोभन देत आहे. याबद्दल सुद्धा आपण दक्षता घेतो. तर आपल्या मार्फत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की विनाकारण कोणी रात्री फिरू नये आणि प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करू नये, कारण संध्याकाळी 6 वाजता प्रचाराची वेळ संपलेली आहे. आणि कोणीही सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर लावलेले आहेत तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे. स्वतःच्या घरावर जरी लावलेला असेल तरी त्यालाही तो अलाउड नाही, त्यांनी सुद्धा ते काढून घ्यावे. प्रचाराचं पोस्टर किंवा बॅनर असेल तर प्रचाराची वेळ संपून जाते 6 वाजता. असे कोणी जर लावले, जरी सूचना दिल्यानंतर, आणि मग ते आढळले तर त्याच्यावर मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्यासाठी FST पथक आहे, SSTचे पथक आहेत आणि व्हिडिओ पथक आहेत, हे सुद्धा
पेट्रोलिंग करत आहेत आणि नागरिकसुद्धा त्याची तक्रार करू शकतात. इलेक्शन कमिशनचे सुद्धा साईट आहे किंवा पोलीस स्टेशन. आणि आम्ही मनपालाही विनंती केली आहे की त्यांच्या पथकांमार्फत सर्व पोस्टर बॅनर कोणी काढले नसेल तर काढून घ्यावे. 100 मीटरचं आपण इम्प्लिमेंटेशन जे आहे ते कडक धोरण करून करणार आहोत. 100 मीटरमध्ये निवडणुकीच्या दिवशी कोणी प्रचार प्रसार करता येत नाही कोणाला, त्यामुळे कोणी तिथे बूथ 100 मीटरच्या परिसरात लावू नये आणि परवानगी घ्यावी पोलीसची तिथे लावण्यासाठी टेंट आणि वगैरे किंवा RO ऑफिसमधून. त्यासोबतच मोबाईलबद्दलही आपण सर्वांना आवाहन केलं आहे की कोणी पोलिंगमध्ये स्टेशनच्या आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही, त्यामुळे मतदारांनी मोबाईल फोन आणू नये. आणला तर अमरावती खबर इस YouTube चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें तथा शेयर करें.